हे आहेत डेव्हिड गॉगिन्स, ज्यांना जगातल्या सर्वात मजबूत आणि शक्तिशाली लोकांमध्ये गणले जाते, जे नेव्ही सील्समधून रिटायर आहेत. ते अमेरिकन आर्मीचे एकुलते एक असे ऑफिसर आहेत ज्यांनी नेव्हीच्या सर्वात कठीण ट्रेनिंगला पूर्ण करण्याच्या बरोबर आर्मी रेंजर स्कूल आणि एअरफोर्स टेक्निकल एअर कंट्रोलरची ट्रेनिंग पण कंप्लीट केली आहे. आणि ते 60पेक्षा पण जास्त अल्ट्रा मॅरेथॉन ट्रायथॉलॉन आणि अल्ट्रा ट्रायथॉलॉन धावले आहेत. सोबतच ते यापैकी बहुतेक वेळा टॉप 5मध्येच आलेले आहेत. एवढेच नसून 17 तासांमध्ये 4030 पुलअप्स करण्याचा रेकॉर्डसुद्धा यांच्याच नावावर आहे. मजेची गोष्ट तर ही आहे की या सर्व गोष्टी त्यांनी त्यावेळी केल्या जेव्हा त्यांच्या हृदयात एक होल होता. याचाच अर्थ असा की त्यांचे जितके पण प्रतिस्पर्धी होते त्यांच्यापेक्षा 50% कमी ऑक्सिजन यांना मिळत होते. आणि हे एवढं तर काहीच नाही, कारण यांची गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्या अंगाला काटा मारेल आणि तुम्ही आराम या शब्दाला कायमचे विसरून जाल. तर चला जाणून घेऊया की हे सगळं त्यांनी कसं केलं आणि या सगळ्याची सुरुवात कुठून होते ते. डेव्हिड सांगतात की त्यांचे जे आयुष्य आहे ते एखाद्या भीतीदायक स्वप्नांपेक्षा कमी नाही आहे. त्यांचा जन्म तर एका श्रीमंत कुटुंबात झाला होता, पण त्यांचे जे वडील होते ते खूपच दारूच्या आहारी गेले होते आणि खूप वाईट वर्तन करायचे. सोबतच ते वैश्य व्यवसायासारख्या घाणेरड्या धंद्यात उतरले होते. त्यांचे वडील हे त्यांच्या आईला मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या खूप त्रास देत होते. तिला ते बेल्टने मारायचे. काही काळानंतर तिला हे सगळं सहन झालं नाही आणि तिने त्यांना सोडून दिले. हा ताणतणाव इतक्या कमी वय असलेल्या मुलाच्या मेंदूवर तितकाच परिणाम करतो जितके पोलिओ किंवा त्याच्यासारखा दुसरा एखादा आजार. आणि हा तणाव मुलाची भाषा आणि मेंदूच्या कार्यक्षमतेला मर्यादित करून टाकतो, ज्यामुळे मुलाला काहीही लक्षात ठेवणे कठीण होऊन जाते. डेव्हिडसोबत असेच काहीसे झाले होते. दुसऱ्या मुलांच्या तुलनेत त्यांची जी बौद्धिक पातळी होती ती खूप कमी होती. त्यांना त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर याचा सामना करावा लागला. त्यावेळी डेव्हिड एक असे आयुष्य जगत होते जे बहुतेक लोक जगतात. आपल्या भीतीपासून दूर पळणे, आपल्या कम्फर्ट झोनमध्येच राहायचं. इथपर्यंत तर ठीक आहे, पण 19 ते 23 वयादरम्यान त्यांच्या आयुष्यात एक खूप वाईट गोष्ट घडली. या 4 वर्षात त्यांचे वजन हे 79 किलोपासून 136 किलोपर्यंत वाढले होते. जेव्हा ते 23 वर्षाचे होते तेव्हा ते एका पेस्ट कंट्रोल कंपनीमध्ये काम करत होते, जिथे त्यांचं काम होतं रेस्टॉरंटमध्ये जाऊन आणि लोकांच्या घरोघरी जाऊन किडे आणि झुरळांना मारणे. त्यावेळी डेव्हिड हे एक दिशाहीन आणि कोणतेही उद्देश नसलेले आयुष्य जगत होते. आणि एवढ्या सगळ्या अडचणींना सामोरे जाऊन त्यांची मानसिक स्थिती खूप बिकट झाली होती. त्यानंतर एक दिवस डेव्हिड त्यांच्या कामावरून घरी आल्यानंतर TV बघत होते. तेव्हा TVवर एक शो चालला होता आणि तिथे ते ऐकतात की नेव्ही सील्स ही जगातील सगळ्यात कठीण आर्मी ट्रेनिंग असते, जिथे आर्मीचा एक जवान एका अवजड बोर्डला उचलून पळत असतात. ते खूप मेहनत करतात आणि त्यासाठी ते त्यांचा जीव प्राण पणाला लावतात. त्यांच्या या ट्रेनिंगला बघून डेव्हिड खूपच जास्त प्रभावित आणि उत्साहित होतात. मग त्यांना त्यांच्या आतून एक आवाज ऐकायला येतो की ही गोष्ट मलासुद्धा करायची आहे. आणि मग काय, नेव्ही जॉईन करण्यासाठी डेव्हिड कॉल करायला सुरुवात करून देतात. पण जसे ते त्यांचं वजन त्यांना सांगतात की 136 किलो, तर लगेचच त्यांचा कॉल कट करून टाकला जायचा. त्यांनी खूप प्रयत्न केले आणि शेवटी एका रिक्रुटरने त्यांना बोलावले. पण त्यांनी एक अट ठेवली. त्यांची अट अशी होती की नेव्हीमध्ये तुमच्या उंचीला अनुसरून तुमचे जे वजन आहे ते आहे 75 किलो. याचाच अर्थ तुम्हाला तुमचे वजन 50 किलो कमी करावे लागेल, तेही फक्त 3 महिन्यांमध्ये. आता फक्त कल्पना करा, 50 किलो वजन कमी करायचे आहे आणि फक्त 3 महिन्यांमध्ये. किती कठीण काम आहे. पण डेव्हिडला कुठल्याही परिस्थितीत हे पूर्ण करायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी लगेचच होकार दिला. त्यानंतर जेव्हा पण ते आंघोळ करायला जायचे तेव्हा ते स्वतःला बघायचे आणि स्वतःबद्दल खरं बोलायचे की सत्य कितीही कटू असलं किंवा कितीही त्रासदायक असलं तरीसुद्धा मला नेव्हीमध्ये जायचंच आहे. एक दिवस ते रेस्टॉरंटमध्ये पेस्ट कंट्रोलचे काम करत असताना अचानक मशीन फेकून देतात आणि स्वतःला बोलतात की आता मी हे काम नाही करणार. ते मशीनला तिथेच ठेवून देतात आणि शूज घालून पळायला सुरुवात करतात. पण फक्त 400 मीटर पळाल्यानंतर त्यांना दम लागतो आणि ते तिथेच खाली पडतात. ते धापा टाकत अडखळत दमलेल्या अवस्थेत कसेबसे आपल्या घरी पोहोचतात. आणि यानंतर त्यांना स्वतःची लाज वाटायला लागते आणि तेव्हाच ते त्यांच्या आवडत्या ॲक्टर रॉकीची CD लावून त्याचा आवडता भाग बघायला सुरुवात करतात, जिथे रॉकीचा प्रतिस्पर्धी त्याला खूप वाईट प्रकारे मारत असतो आणि रॉकीचा कोच त्याला बोलत असतो की तू आता तुझे हार मानून घे. पण रॉकी त्याचे हार नाही पत्करत आणि तो पुन्हा उठून उभा राहतो आणि समोरच्याला मारायला सुरुवात करतो. हे सर्व बघून डेव्हिड खूप जास्त प्रभावित होतात आणि पुन्हा पळायला निघून जातात.
यावेळी ते पूर्ण 1 मैल दूर धावून येतात. त्यावेळी त्यांना पहिल्यांदा माहीत होते की सर्व शारीरिक आणि मानसिक मर्यादा या वास्तविक स्वरूपात नसतातच, त्या तर फक्त आपल्या मनात, आपल्या मेंदूत असतात. त्यानंतर ते दररोज रनिंग करतात, दररोज त्यांच्या मर्यादेला पुढे ढकलतात, प्रत्येक वेळी मर्यादेपेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी जिममध्ये खूप जास्त मेहनत घेतली आणि शेवटी 3 महिन्यानंतर त्यांनी त्यांचं 50 किलो वजन कमी केले. सोबतच नेव्ही सील्ससाठी जी चाचणी होती ती सुद्धा त्यांनी पार केली. यानंतर ते जातात नेव्ही सील्सच्या ट्रेनिंगसाठी. या ट्रेनिंगमध्ये त्यांना 5 दिवसाचा हेल वीक पूर्ण करायचा असतो, ज्यात त्यांना खूपच कमी जेवण मिळते आणि खूप कमी झोप मिळते. तिथे जे इन्स्ट्रक्टर असतात त्यांचा उद्देश हा एकच असतो की जास्तीत जास्त मेंबर्सनी ट्रेनिंग सोडून द्यावी आणि त्यांची हार मानावी. इन्स्ट्रक्टर त्यांना बोलत असतात की तुम्ही ही ट्रेनिंग पूर्ण करूच नाही शकत, तुम्ही यासाठी बनलेलेच नाही आहेत. आणि डेव्हिडला ही गोष्ट अजिबात आवडत नाही आणि ते त्यांचा तिरस्कार करायला लागतात. त्या हेल वीकमध्ये डेव्हिड आणि त्यांच्या टीमसमोर खूप सारे चॅलेंज उभे केले जातात, ज्यामुळे त्यांची टीम ही खचत जाते. पण यानंतर डेव्हिड त्यांच्या टीमला बोलतात की हे जे इन्स्ट्रक्टर आहेत त्यांना असे वाटते की आपण सगळ्यांनी हार मानून माघार घ्यावी. आपण सर्व इथे वेदनेने त्रस्त आहोत आणि ते तिथे आरामात बसून कॉफी पित आहेत. आपल्याला त्रासात बघून त्यांना मज्जा येत आहे, पण आपण त्या सगळ्यांना हे सांगायचे आहे की या त्रासाने, या वेदनेने आम्हाला बिलकुल फरक नाही पडत. आपण सर्वांनी असं काहीतरी करून दाखवायचं आहे ज्यांचा ते विचारसुद्धा नाही करू शकत. आणि हे सर्व ऐकून त्या सर्वांमध्ये एक वेगळाच जोश निर्माण होतो आणि ज्या बोटला ते खूप मुश्किलीने उचलत होते तिला ते आकाशात उंच उडून बोलायला लागतात, यू कांट हर्ट टीम 2. कारण त्यांची जी टीम होती त्या 2 होत्या. हे सर्व बघून ते इन्स्ट्रक्टर एकदम चकित होऊन जातात. जेव्हा सर्व लोक पाण्यातून बाहेर येतात तेव्हा ते थंडीने थरथर कापायला लागतात आणि एकमेकांना चिटकायला लागतात. पण डेव्हिड आणि त्यांच्या टीमला माहीत होते की इन्स्ट्रक्टर लोकांना हेच पाहिजे आहे की आपण सर्वांनी थंडीमुळे बेहाल व्हावे आणि इथे संघर्ष करत राहावा. पण आपल्याला त्यांच्या एक पाऊल पुढे राहायचं आहे. आणि याच विचारसरणीमुळे डेव्हिड आणि टीम दिवसेंदिवस अजून मजबूत बनत गेले आणि त्यांनी तो हेल वीक पूर्ण केला. डेव्हिड गॉगिन्स सांगतात की सील्स ट्रेनिंग दरम्यान त्यांनी एका गोष्टीवर खूप जास्त ताण दिला, ती म्हणजे आपल्या मर्यादेला पुश केले आणि हार न मानण्यावरती. हे होते त्यांचे कॉलाउज माइंड, म्हणजे कठीण आणि कठोर मेंदू. ज्या प्रकारे एखादी कठीण मेहनत केल्यानंतर आपल्या हाताची जी कोमल त्वचा असते ती कडक व्हायला लागते, त्याच प्रकारे तुम्ही ज्यावेळी खूप त्रास आणि तणावातून जाता आणि हार नाही मानत, तेव्हा तुमचा जो मेंदू आहे तो पण असाच कठोर व्हायला सुरुवात होते. त्यानंतर तुमच्या मेंदूला त्रास आणि अस्वस्थतेमध्ये मजा यायला लागते. जेव्हा पण तुम्ही एखाद्या कामाला पूर्ण करण्यासाठी तणाव आणि अडचणींचा सामना करतात तेव्हा तुम्हाला त्रास होतो, पण तुम्ही त्यावेळी हार मानत नाही. तेव्हा तुमचा सिम्पॅथिक नर्वस सिस्टम ॲक्टिवेट होतो, जो तुमच्या हार्मोनल फ्लोला वाढवतो, जो तुम्हाला मदत करतो तुमच्या मर्यादेला पुश करण्यात. पण ही सिस्टम तुमच्या तोपर्यंत कामी नाही येणार जोपर्यंत तुम्ही नकारात्मक विचार करत आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप वेळा निरीक्षण केले असेल की तुम्हाला सकाळी बेडवरून उठायला खूप त्रास होतो, पण एकदा की तुम्ही उठलात मग त्यानंतर तुमच्यात एकदम एनर्जी यायला सुरुवात होते. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही काही कराल, उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसता तेव्हा मध्येच तुमच्या मनाला वाटेल की अरे बस यार, आता बंद कर, खूप झाला अभ्यास. अशा वेळी तुम्हाला हार नाही मानायची. त्यावेळी जर तुम्ही हार नाही मानली तर तेव्हा तुमचा सिम्पॅथिक नर्वस सिस्टम ॲक्टिवेट व्हायला लागतो आणि थोड्याच वेळात तुमच्यामध्ये एनर्जी इतकी वाढेल ज्यामुळे तुम्ही पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करू शकाल. सेल्स ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर डेव्हिड हे ठरवतात की ते जगातील सर्वात कठीण स्पर्धा बॅड वॉटर पूर्ण करतील, कारण त्यांना स्वतःला आव्हाने द्यायला खूप मजा यायची. यासोबतच त्यांना रेड फ्लॅग मिशनमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीसुद्धा द्यायची होती. पण बॅड वॉटर स्पर्धेत भाग घेण्याआधी त्यांना 100 मैल रेस पूर्ण करायची होती. याआधी ते 24 तासामध्ये 100 मैल कधीच नव्हते पळाले. खरं तर पूर्ण स्पर्धेत ते एकटेच असे व्यक्ती होते, कारण जितके पण धावक असतात ते शरीराने खूप जास्त पातळ असतात. पण डेव्हिड हे शरीराने पातळ नव्हते. 100 मैलमध्ये 70 मैल येता येता त्यांची अवस्था खूप बिकट होऊन जाते. ते पूर्ण घामाने भरून जातात, त्यांच्या लघवीतून रक्त निघू लागते, त्यांची नखे तुटून जातात, पायाची चमडी निघू लागते आणि मग ते तिथेच मध्ये बसून घेतात. इथे त्यांना असे वाटते की त्यांनी त्यांचा 100% दिलेला आहे आणि आता ते पुढे एक पाऊलसुद्धा नाही चालू शकत. पण थोड्याच वेळात ते मोठे हिमतीने त्यांच्या मर्यादेला पुश करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्रास आणि अस्वस्थतेची त्यांना सवय झालेली असते आणि त्यांच्या मेंदूला त्रास, तणाव आणि अस्वस्थता खूप आवडते.
ते हिम्मत करून आपली लिमिट पुश करतात आणि पुन्हा पळायला सुरुवात करतात आणि यावेळी ते ती स्पर्धा पूर्णसुद्धा करतात. इथे डेव्हिड सांगतात की जेव्हा पण तुम्हाला हे वाटते की तुम्ही तुमचा 100% दिलेला आहे, याचा अर्थ तुम्ही फक्त तुमचा 40%च दिलेला असतो आणि तुमचा 60% यायचा अजून बाकी आहे. पुढे डेव्हिड गॉगिन्स हे सांगतात की आयुष्याच्या प्रत्येक ट्रेनिंगमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये मी या गोष्टींना सामोरे गेलेलो आहे. जर तुम्ही तुमच्या मर्यादेला थोडं पुश करता तर दुसऱ्याच दिवशी तुम्ही त्याच्यापेक्षा थोडा जास्त त्रास सहन करू शकता. जर तुम्ही आज तुटलेली नखं आणि घासून निघालेल्या पायाने पळू शकता तर उद्या तुम्ही तुटलेल्या पायाने सुद्धा पळू शकाल. आणि ही मस्करीची गोष्ट नाही आहे, कारण डेव्हिड गॉगिन्स हे स्वतः तुटलेल्या पायाने पळालेले आहेत. डेव्हिड गॉगिन्स हे सांगतात की जेव्हा पण स्पर्धेत किंवा हेल वीक दरम्यान त्यांना हे वाटायचे की आता हे नाही करू शकणार, तेव्हा ते एका कॉन्सेप्टचा वापर करायचे, ज्याला ते बोलतात कुकीज जार. जेव्हा डेव्हिड गॉगिन्स लहान होते तेव्हा त्यांची आई त्यांच्यासाठी कुकीज जार ठेवायची आणि जेव्हा पण ते एखादे चांगले काम करायचे तेव्हा त्यांची आई त्या जारमधून कुकीज काढून डेव्हिडला देत असे आणि डेव्हिड त्या कुकीजला आनंदाने खात असे. गॉगिन्स बोलतात की जे पण यश तुम्ही हार्डवर्क करून मिळवतात ते आहे एक कुकीज, आणि जेव्हा पण तुम्हाला वाटते की आता तुमच्यात ताकद नाही आणि तुम्ही हे नाही करू शकत, त्यावेळी तुम्ही त्या कुकीजला आठवा. म्हणजे भूतकाळात तुम्ही जे काही यश मिळवले आहे त्याला आठवा. तुम्हाला हे आठवायचे आहे की आधीसुद्धा मला हेच वाटले होते की मी हे नाही करू शकणार, पण मी ते करून दाखवेन. तसेच यावेळीसुद्धा मला तेच वाटतंय की मी नाही करू शकणार, पण मी ते करून दाखवेन. तुम्ही त्या कुकीजला बघून, म्हणजेच तुमच्या त्या भूतकाळातील मिळवलेल्या यशाला बघून आनंदी नाही व्हायचे, तर त्यांना बघून तुम्ही त्यांना तुमच्या वर्तमानात वापरले पाहिजे, स्वतःला ताकद देण्यासाठी, स्वतःला प्रेरित करण्यासाठी. जेव्हा डेव्हिड गॉगिन्स यांनी त्यांचे 50 किलो वजन कमी केले होते त्यावेळी त्यांनी पहिल्या आठवड्यात 5 ते 7 किलो वजन कमी केले होते. तर ही अचीवमेंट त्यांच्यासाठी एक कुकीज होती आणि ते त्याला सारखे सारखे आठवून हा विचार करत असे की जर मी पहिल्याच आठवड्यात 5 ते 7 किलो वजन कमी केले आहे तर मी दुसऱ्या आठवड्यात पण करू शकतो. आणि अशाच प्रकारे त्यांनी त्यांचे प्रत्येक आठवड्यात वजन कमी केले आणि शेवटी त्यांचे 50 किलो वजन कमी झाले. मित्रांनो, डेव्हिड गॉगिन्स यांची जी गोष्ट आहे ती खरंच खूप साऱ्या संघर्षाने भरलेली आहे. मी तर तुम्हाला खूपच शॉर्टमध्ये सांगितले आहे. याशिवाय सुद्धा त्यांच्या आयुष्यात खूप काही घडले होते. मी आशा करतो की या व्हिडिओमधून तुम्हाला खूप साऱ्या प्रेरित करणाऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. अशाच आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, कारण मित्रांनो तुम्ही खूप महत्त्वपूर्ण आहात. वाचत राहा, शिकत राहा, असेच पुढे जात राहा. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.